नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत आहे. आजकाल आम्ही व्हिडिओ तसे लेट आणतोय. त्याला कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपण एक स्पेशलायझेशन घेऊन पुढे आलेलो आहोत आणि आज आपल्या सोबत आलेले आहेत रविशंकर मोटे. नमस्कार. आणि ऐश्वर्या मोटे. नमस्कार. हे दोघेही ऍडव्होकेट आहेत आणि दोघांचे कॉम्बिनेशन एवढं छान आहे. जेव्हा बरोबर चालतात की नाही तेव्हा तो रथ व्यवस्थित धावतो आणि आज तीच गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हे दोघं एकमेकांना त्यांच्या प्रोफेशन मध्येही साथ देतात आणि म्हणूनच आज आपल्याकडे ही दोघं एकत्र आलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या मनात असलेले काही छोटे मोठे प्रश्न असतात. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये अडत असतो की घरच्या प्रॉपर्टीजचे असतात किंवा विविध. आता साहजिक आहे त्यांना बोलवलं म्हणजे त्यांच्याच क्षेत्रातले काही प्रश्न आपण घेणार आहोत. तर तुमच्याच मनातले काही प्रश्न आज आपण यांना विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं तुम्हाला आवडणार आहेत. नक्कीच ऐकायला. तर आजचा भाग मिस करू नका. तर नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुम्ही थोडीशी तुमची ओळख करून द्यावी प्रेक्षकांना. नमस्कार, मी ऐश्वर्या रविशंकर मोटे. आम्ही गेले 25 वर्ष झालो या क्षेत्रामध्ये काम करीत आहोत आणि यामध्ये अनेक प्रकारचं काम आम्ही केलेलं आहे. तर त्यातल्या त्यात स्पेशलायझेशन म्हणाल तुम्ही तर आम्ही कन्व्हेन्सिंग मध्ये जास्त काम केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे ॲग्रीमेंट्स म्हणा किंवा जमीन घेतल्यापासून ते सोसायटी रजिस्टर होण्यापर्यंतचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, असे डॉक्युमेंट्स आम्ही, असं एकही डॉक्युमेंट नाही की जे आम्ही आजपर्यंत केलं नाही की कन्व्हेन्सिंग क्षेत्रातलं. अशी आमची ओळख म्हणता येईल. धन्यवाद. सर, तुम्ही थोडंसं तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट रविशंकर मोटे. मी जवळजवळ मॅडमने सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. मी स्पेशली सिव्हिल म्हणजे दिवाणी क्षेत्रामध्ये जास्ती माझी प्रॅक्टिस आहे. सिव्हिलमध्ये त्याच्यात हिंदू लॉ येतो, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट येतो, असे वेगवेगळे ॲक्ट. म्हणजे थोडक्यात दिवाणी स्वरूपाचं काम माझं जास्ती आहे. मॅडम, तुम्ही पण दिवाणी स्वरूपात आहात का सिव्हिलमध्ये? हो हो, दोन्हीही प्रकारचे आम्ही काम करतो. मंडळी, प्रॉपर्टीचे विषय सगळ्यांकडेच असतात. तुमच्याही घरात एखादा प्रॉपर्टीचा विषय नक्कीच असेल. तर मॅडम, मला तुम्हाला विचारायचं वाटतं की प्रॉपर्टी म्हटलं तर माझ्या असं डोक्यात आहे की लोकांनी विल करायला हवं का? नक्की नक्की, तुमचा प्रश्न अतिशय सुंदर आहे की प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न असतो की आपण विल करावं का. पण पुढे अडचण अशी असते की मग कोणी करावं. मग एखाद्या घरातल्या गृहिणीला वाटतं की मी करावं का, पण मग मला अधिकार आहे का, आणि माझी काय प्रॉपर्टी आहे, ही तर प्रॉपर्टी घराण्याची आहे, मग मी करावं का. किंवा एखाद्या पुरुषालाही वाटतं वडिलोपार्जित आलेली प्रॉपर्टी आहे, मी त्याचं विल कसं करणार, किंवा मी जी कमवली आहे मग त्याचं करू का, पण मग ते कसं करावं, आणि नुसतं मी लिहून ठेवलं ही गोष्ट किती कायद्याला मान्य आहे. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असं आहे की विल कोण करू शकतो. तो माणूस प्रचलित हिंदू वैयक्तिक कायद्यानुसार प्रत्येक हिंदू व्यक्ती जी स्त्री अथवा पुरुष जे सज्ञान असेल आणि वेडी नसेल, म्हणजेच विवेकबुद्धीचा वापर करून तिचे दैनंदिन व्यवहार करीत असेल, ती व्यक्ती तिचे स्वतःचे मालकीचे स्थावर आणि जंगम मालमत्तेची त्या व्यक्तीचे मृत्यू पश्चात काय व्यवस्था करण्यात यावी याबाबत मृत्यूपत्र, इच्छापत्र म्हणजेच विल करू शकते. विल याचा अर्थ विल करणाऱ्या व्यक्तीची तिच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेची त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात काय व्यवस्था लावण्यात यावी याबाबतचे त्या व्यक्तीने जिवंत असताना केलेले कायदेशीर घोषणापत्र, असं विलचा अर्थ आहे. मग यात असं येतं की कोण कोण विल करू शकतो. जी व्यक्ती वेडी नाही, जी सज्ञान आहे, जिनी स्वतः कमवलेली प्रॉपर्टी आहे आणि त्याची इच्छा आहे की माझ्या मृत्यू पश्चात याचा वापर कोणी करावा आणि त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, म्हणून मी काय व्यवस्था करावी. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तो माणूस विल लिहू शकतो. विल म्हणजेच इच्छापत्र, व्यवस्थापत्र असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आता मला प्रश्न असा आहे की एखाद्या स्त्रीकडे म्हणजे तिनं स्वतः कमवलेली जर प्रॉपर्टी नसेल तर ती विलच करू शकत नाहीये का? नाही, आता असं आहे की तिच्या तिच्या माहेरकडनं म्हणजे वडिलांकडनं तिला जो काही कायदेशीर हिस्सा मिळालेला असतो तो, किंवा तिचं स्वतःचं जे स्त्रीधन म्हणून दागदागिने असतात, अशा बाबतीत, अशा मालमत्ते किंवा मिळकतीच्या बाबतीत स्त्री विल करू शकते. आणि जर ती स्वतः कमावणारी असेल आणि त्या
त्या सोर्समधनं जर तिने काही मिळकती केलेल्या असतील तर त्या तिच्या स्वकष्टार्जित मिळकती धरल्या जातात. त्यामुळे त्याबाबतही स्त्री विल करू शकते. आणि ती जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे कमावणारी नसेल तर बाकीचे सोर्स आहेत तिच्या वडिलांकडनं मिळालेली किंवा तिच्या नवऱ्याच्या ह्याच्यातनं तिला वारसाने आलेली किंवा वडिलांच्या वारसाने आलेली आणि तिचं स्त्रीधन या मालमत्तेबाबत स्त्री निश्चित विल करू शकते. अच्छा, म्हणजे सर तुमच्या म्हणण्यानुसार आता मला हे समजलं की मला जर उद्या विल करायचं असेल तर माझं स्वकष्टाचं काही नसेल तर माझं जे काही स्त्रीधन आहे किंवा माझ्या माहेरकडनं काही आलं असेल किंवा माझ्या मिस्टरांकडनं काही आलं असेल तर ह्या सगळ्याचं विल मी निश्चितपणे करू शकते. तुमच्या एकट्याच्या मालकीचं झालेलं असतं. अच्छा, स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेबाबत कोणीही विल करू शकतो हिंदू कायद्याप्रमाणे. अच्छा, म्हणजे हा हिंदू कायदा हिंदू कायद्याप्रमाणे. अच्छा, सर मला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की काही वेळेला असं घडतं की त्या स्त्रीला वडिलोपार्जितची प्रॉपर्टी येते तर त्याचे हिस्से वगैरे पडलेले नसतात किंवा ती कुठेतरी अजून वरतीच कोणाची तरी नावं लागायची वगैरे बाकी असतात. मग अशा वेळेस विल करता येतं का? विल करता येतं. अविभक्त हिस्सा म्हणतात त्याला, जे असं पार्टिशन झालेलं नसतं किंवा वाटणी झालेली नसती पण त्या स्त्रीला त्यामध्ये हिस्सा प्राप्त झालेला असतो जन्माने किंवा वडिलांच्या वारशाने. तर अशा याच्यामध्ये अविभक्त हिस्साचं विल त्या स्त्रीला करता नक्की येतं. फक्त त्याची अंमलबजावणी म्हणजे समजा एखाद्या स्त्रीने असं विल करून एक्स व्यक्तीला ती प्रॉपर्टी द्यायची असेल आणि त्या स्त्रीचा मृत्यू होईपर्यंत त्यांचं काही विभागणी पार्टिशन झालेलं नसेल तर ज्याला दिलेलं आहे त्याला ते पार्टिशन झालं. प्रत्यक्ष जेव्हा त्या मिळकतीचं पार्टिशन होईल, विभागणी होईल, त्यावेळेलाच त्या हिस्साचा उपभोग त्याला घेता येतो. नाहीतर तो अभविक्त हिस्साच राहतो. अच्छा, म्हणजे तो तसाच्या तसा पण पुढच्याला विल करता येतं मग त्याच्या असं काही? हा, येईल ना. तर त्याला दिलेला आहे त्याचा अविभक्त हिस्सा झाला ना, तो विलनी दिला म्हटल्यावर त्यामुळे त्यालाही करता येईल. पार्टिशन होत नाही तोपर्यंत त्याचा उपभोग घेता येत नाही. अच्छा अच्छा अच्छा, बर ठीक आहे. म्हणजे इथे आपण जर उदाहरणाने बोलायचं झालं तर आपण एक नाव घेतलं, एक सीता नाव घेतलं तर त्या व्यक्तीच्या घरी जी प्रॉपर्टी आहे जी वडिलोपार्जित आहे की जी तिच्या नवऱ्याची आहे आणि अजून त्यांचं वाटणी झालेली नाहीये तर त्यातला नवऱ्याचं नाव असतं, हिचा पण शेअर आहे पण नवऱ्यानंतर. पण ती प्रॉपर्टी जोपर्यंत वाटणीपत्र होत नाही त्यानंतर वाटणीपत्रानंतर हिच्या नवऱ्याच्या किंवा त्याच्या जे वडील आहेत त्यांच्याकडे वारसाने जी प्रॉपर्टी येणार ती जेव्हा नवऱ्याच्या नावे येईल की त्याच्या वरचे लोक जेव्हा नसतील अस्तित्वात जेव्हा त्याच्याकडे येईल आणि मग त्याला ती प्रॉपर्टी पुढे देता येते. जन्माने ती पुढे येतच असते, तो प्रश्न नाही. पण त्याच्यानंतर त्याची बायको आणि मुलं असं त्यांना तो पूर्ण अधिकार येतो. अच्छा, म्हणजे ऍब्सोल्यूट ओनर ते कधी होणार? जेव्हा त्या बाईचा नवरा अस्तित्वात नसेल आणि ती मुलं आणि ती असेल त्यावेळेला त्या दोघांना मिळून मुलं आणि बायको असं यात त्यांना मिळून ती प्रॉपर्टी वैयक्तिक उपभोगता येईल आणि त्याचा त्यांना विल्हेवाट पण लावता येईल. अच्छा, बरोबर. खूप छान माहिती दिली ना तुम्ही. आणि मला वाटतं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्याच मनात आहे. तुमच्याकडेही थोडंफार काहीतरी स्त्रीधन असेल महिलांना आणि सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे प्रत्येकाकडे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते. या सगळ्याचा तुम्ही पुढच्या पिढीला नक्कीच उपभोग घेऊ देऊ शकता अशा पद्धतीने विल करून. बरं, विल मध्ये तुम्ही एक्झॅक्टली असे काय क्लॉज वगैरे असं काही टाकता का की ते त्यांच्याच वारसांना जावं किंवा असं काही असतं का? नाही. स्वकष्टार्जित मिळकत जेव्हा असते त्याबाबत जर एखादी व्यक्ती विल करत असेल तर त्यांनी वारसांनाच द्यायला पाहिजे असं त्याच्यावर बंधन नाहीये. कारण ती त्याची स्वकष्टार्जित मिळकत आहे. त्याला वाटलं उद्या माझ्या शेजाऱ्याला द्यावी, माझ्या मित्राला द्यावी, याला द्यावी, तो देऊ शकतो. त्याला काही बंधन नाही. आणि ते जर त्यांनी विल न करता तो मेला तर मग ते कायद्यानुसार वारसांमध्ये ते डिवाइड होतं पुढं. पण विला करताना असं काही त्याला बंधन नाही की मी कोणाला द्यावी आणि कोणाला देऊ नये. अगदी. मग सर समजा असं जर असेल की एखाद्याने विल केलेलं नाहीये, जसं तुम्ही म्हणतात की स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे आणि पुढे ती वारसांना जाते, तर वारसांना म्हणजे असे किती वारस त्याला लागतात? वारस म्हणजे क्लास वारसांमध्ये ती वाटप होतं असं कायद्यामध्ये आहे. हिंदू कायद्यानुसार क्लास 1, क्लास 2 असे वारसांचे प्रकार केलेले आहेत.
तर जनरली क्लास 1 मध्ये जेवढे वारस येतात त्यांच्यामध्ये ते इक्वली म्हणजे समान वाटप होऊ शकतं. आता क्लास 1 मध्ये जे एअर्स येतात त्याच्यामध्ये त्या मृत व्यक्तीची पत्नी येते, त्याची मुलं, त्याच्या मुली, नंतर असा मुलगा जर एखादा त्याचा मुलगा गेलेला असेल आणि त्याचा मुलगा असेल ते, किंवा त्या मयत व्यक्तीची आई असेल जिवंत तर ती आई, असे क्लास 1 मध्ये हे येतात आणि त्यांच्यामध्ये म्हणजे जेवढे असतील त्यांच्यामध्ये समान वाटप होऊ शकतं त्याचं. आणि क्लास 2 पण असतो त्याच्यात? हा, क्लास 2 म्हणजे आता क्लास 1 मध्ये जर कोणी नसेल त्याचे शेअर तर मग वडील आहेत, भाऊ आहेत, काका, मामा हे असे नंतर आहेत ते क्लास 2 मध्ये क्लास 2 मध्ये येतात. विल जे आहे ना, म्हणजे तुम्ही आपण विल वरती आता बरंच बोललो, तर विल हे रजिस्टरच करायला हवं की मी साध्या कागदावरती केले तरी चालणार आहे? चालू शकतं. विल रजिस्टर करायला पाहिजे किंवा त्याची नोंदणी करायला पाहिजे असं बंधन कायद्याने घातलेलं नाही. त्याला कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरायला लागत नाही, काही नाही. तुम्ही साध्या पेपरवर लिहिलं. फक्त विल करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही जो माणूस विल करत आहे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीचं पुढे व्यवस्था लागावी, त्यासाठी त्याच्या सत्यतेसाठी 2 साक्षीदार त्याच्यावर खाली घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शक्यतो ते 2 साक्षीदार असे असावेत की विल करणाऱ्या व्यक्तीनंतर समजा त्या विलवरनं काही वाद निर्माण झाले, कुठं काही कोर्ट कचेऱ्या झाल्या, तर ते कोर्टामध्ये प्रूव्ह करण्यासाठी ते विल प्रूव्ह करण्यासाठी ते साक्षीदारांनी येऊन साक्ष दिली पाहिजे की माझ्या समक्ष या व्यक्तीने असं विल केलेले आहे. त्यामुळे असे साक्षीदार म्हणजे शक्यतो आपण एक गृहीत धरलं, असं कायदा नाही सांगत, पण आपण एक गृहीत जनरल विचार करता आपण जर असं गृहीत धरलं की विल करणारी व्यक्ती थोडीशी वृद्ध आहे समजा, ती गेली तर त्याच्यानंतर हयात राहतील असे 2 तरुण साक्षीदार असणं केव्हाही चांगले. म्हणजे थोडक्यात मला जर उद्या असं वाटलं की एक साध्या पेपरवर मला विल करायचंय, तर मी असे 2 साक्षीदार ठेवायला हवेत त्या विलला, म्हणजे त्यांच्या सह्या त्याच्यावरती असल्या पाहिजेत की माझ्या मृत्यू पश्चात ते 2 जण विटनेस म्हणून उभे राहतील की यांनी माझ्या समोर सही केलेली आहे आणि हे विल आहे. नाही, ते विलच्या कंटेंट्स बाबत म्हणजे आतमध्ये काय लिहिलंय ते साक्षीदारांना माहिती असलं पाहिजे असंच नाही, पण माझ्या समोर ही सही केलेली आहे या कागदावर हे त्यांनी जरी सांगितलं तरी मग ते विल सिद्ध होतं पुढे जाऊन. म्हणजे विल काय लिहिलंय हे महत्वाचं नाही, त्याच्यावरती सही करणारे महत्वाचे. आणि शक्यतो असं असतं की विल करताना नेहमी आपला जो कोण फॅमिली डॉक्टर असतो, फिजिशियन असतो, त्याच्याकडनं विल करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एक सर्टिफिकेट घ्यावं की ही व्यक्ती हे विल करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त आहे, फिट आहे. त्या एवढं एक सर्टिफिकेट लावलं की मग त्याला अजून कायदेशीर बळकटी येते. म्हणजे थोडक्यात मला जर विल करायचं असेल तर मला माझ्या डॉक्टरांकडनं मेंटल आणि फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट गरजेचं आहे. आणि 2 साक्षीदार जे घरातले नसावेत, नाही, म्हणजे शक्यतो घराच्या बाहेरचे साक्षीदार असले पाहिजेत. बरोबर. म्हणजे घरचे साक्षीदार असतील तर ते ग्राह्य केले जाणार नाही. असं नाहीये, असं काही नाहीये, पण मग ते असं होऊ शकतं ना की पुढे जाऊन की अरे हा म्हणजे आता समजा तुम्ही विल केलं आणि तुमच्या मुलाला काही दिलं आणि अजून मग तुमच्याच घरातल्या कोणीतरी सही केली, तर असं होऊ शकतं पुढे जाऊन की अरे आता घरातलाच आहे मग तो ह्याच्या बाजूनीच बोलणार, असंही होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो मित्रपरिवारातले असे कोणीतरी साक्षीदार घ्यावे. विषयी बरीच माहिती मिळाली आहे. मला एक प्रश्न असा वारंवार सारखा मनात येतोय की समजा मी आज विल केलं आणि मला एक 6 महिन्यांनी असं वाटलं की मी चुकीच्या माणसाला मी माझं प्रॉपर्टी देतेय, ठीक आहे, ही त्या लायक नाहीये, तर मला ते विल रद्द करता येतं का? हो, नक्कीच रद्द करता येतं. हे विल तुम्हाला कन्फर्म रद्द करता येतं. विलच्या कायद्याप्रमाणे असं सांगितलं जातं की एक व्यक्ती अनेक वेळा विल करू शकते आणि जे शेवट त्या व्यक्तीने केलेलं विल असतं, म्हणजे असं आपण गृहीत धरू की ती व्यक्ती मरण्याच्या आधी तिनं जे शेवटचं विल केले ते ग्राह्य धरलं जातं. आधी त्या विलनं आधी केलेले कितीही विल असले तरी ते रद्द समजले जातात. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा विल करू शकता आणि कितीही वेळा ते कॅन्सलही करू शकता. म्हणजे लेटेस्ट जे विल आहे ते ग्राह्य केलं. अगदी बरोबर. मी
हिंदू कायद्यानुसार काही गोष्टी थोड्या प्रकाशझोतात आणाल का? आता हिंदू कायद्यानुसार आता वारसा हक्क कसा येतो वगैरे त्याबाबत थोडंसं सांगतो. स्पेशली महिलांना कसा येतो. आता हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये ज्याला आम्ही कोपार्सनरी म्हणायचो, कोपार्सनरी असती, त्यामध्ये पूर्वी घरातल्या मुलींना हिस्सा नसायचा. बाय बर्थ जे मुलं असायची म्हणजे मेल मेंबर्स, त्यांना बाय बर्थ त्याच्यामध्ये राईट यायचा. आणि त्यानंतर 1956 सालच्या हिंदू वारसा कायद्यानुसार एकत्र कुटुंबातली मुलीला तिच्या वडिलांचा जो हिस्सा असेल किंवा तिच्या वडिलांची जी सुकष्टार्जित प्रॉपर्टी किंवा एकत्र कुटुंबातली तिच्या वडिलांची जो हिस्सा, त्याच्यामध्ये त्या मुलीला फक्त म्हणजे वडिलांच्या हिस्स्यामध्ये त्या मुलीला हिस्सा आला, असं झालं. पण आता नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये बरेचसे अमेंडमेंट्स येऊन हे झालं की कोपार्सनरी किंवा एकत्र कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुलीला आता बाय बर्थ राईट मिळतो. जेवढा मुलाला मिळतो तेवढाच मुलीला, म्हणजे जेवढी मुलं मुली असतील त्या सगळ्यांना समान हक्क मिळतो. अच्छा, म्हणजे अमेंडमेंट झालेले आहेत कायद्यामध्ये की एका काळात असं होतं की फक्त मुलांना मिळत होतं, तेच 1956 ऍक्ट प्रमाणे ते आता मुलींना पण ग्राह्य झाल्या. मुलींना वडिलांच्या आयुष्यात मिळालं 56 मध्ये. हे आता रिसेंटली 1990-2000 या पिरियडमध्ये सगळे अमेंडमेंट्स आलेले आहेत. त्यामुळे आता फक्त वडिलांच्या आयुष्यात नाही तर वडील, काका यांची जर काही एकत्र कुटुंबाची मिळकत असेल त्यामध्ये जसं मुलाला बाय बर्थ राईट मिळायचा इक्वल, तसं आता मुलीला पण बाय बर्थ त्या फॅमिलीत जन्माला आली म्हणल्यावर तिला बाय बर्थ इक्वली राईट आलेला आहे. म्हणजे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत वडील, काका हे सगळे जे असतील, आत्या, यांच्या बरोबर जी काही खालच्या पिढीतली मुलं असतील त्यांच्या, या सगळ्यांना मिळून समान हक्क झालेला आहे, समान हिस्सा मिळतो. म्हणजे वडिलोपार्जितसाठी समान हिस्सा. हा, वडिलोपार्जीमध्ये. आणि वडिलांच्या हिस्स्यामध्ये तर 56च्या कायद्याने आला होता की फक्त वडिलांचा जो हिस्सा होता त्याच्यामध्ये मुलींना आणि त्यांच्या वारसांना, त्या वडिलांच्या वारसांना समान हिस्सा होता. 19 नाही 90 ते 2000च्या ह्याच्यात अमेंडमेंट आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे वगैरे पण काही ऑर्डर्स आहेत, त्यामुळे सुद्धा ते म्हणजे आता सगळ्यांना समान हिस्सा झालेला आहे. समान हिस्सा आहे, मुलींना पण तेवढाच समान हिस्सा आहे. समान हिस्सा 30s मधली प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आता हे अमेंडमेंट्स तर आत्ताचे आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तर मग हा नवीन कायदा त्याला सुद्धा लागू होईल का? नाही, प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी जुनी असली म्हणून ती जर अजून जॉईंट फॅमिलीचीच असेल अजूनही तिचं स्टेटस, तर त्यामध्ये मुलीला हिस्सा आहेच आहे ना. कारण ती प्रॉपर्टीचं स्टेटस जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आहे, अजून त्याच्यात पार्टिशन झालं नाही, ते सगळं अलायनेशन म्हणजे विक्री हस्तांतरण केलेलं नाहीये. जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी असेल आता, जी किती जुनी असो नाही तर नवी असो, जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी जर धरली तर त्याच्यामध्ये मुलींना हिस्सा येतोच. आणि याचबरोबर एक प्रश्न माझा असा आहे की जसं तुम्ही मगाशी म्हटलात की 1956च्या ऍक्ट प्रमाणे म्हणजे मुलींना पण हिस्सा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मिळायला लागला. ठीक आहे. तर मग अशा केसमध्ये समजा असं एखादी केस पकडूयात आपण की एखाद्या मुलीला 1956 ऍक्ट प्रमाणे त्या प्रॉपर्टी मधल्या त्यांच्याच घरातल्या काही लोकांनी जर ती प्रॉपर्टी घेतली असेल, ज्याचा हिस्सा पडलेला माहिती नसेल त्या मुलीला, तर मग अशा वेळेला काय करता येईल? अशा वेळेत ती तो हिस्सा मागू शकते. समजा वडिलांच्या प्रॉपर्टी मधले 2 भावांनीच ती मिळकत घेतलेली आहे आणि यांना डावलला असेल किंवा यांना काही माहित नसेल त्याबाबत पुढं काय करायचं, तर त्याच्यामध्ये पार्टिशन म्हणजे वाटणी मागू शकतात कायदेशीररित्या. एक नोटीस पाठवू शकतात आधी वकिलाकडनं की माझ्या वडिलांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी होती, त्याच्यामध्ये या 56च्या कायद्यानुसार आम्हाला समान हक्क आहे, तरी आमचा म्हणजे तो काही हिस्सा असेल तो डिफाईन करायचा. आता किती जण आहेत ते वारस, त्याच्यावर तो हिस्सा डिफाईन होतो. तो हिस्सा डिफाईन करून एवढा आमचा हिस्सा होतो, तर तो हिस्सा आम्हाला तुम्ही वाटणी करून द्यावा तुटक, आणि वाटणी शक्य नसेल तर त्याची किंमत ठरवून ती किंमत देण्यात यावी असं आपण मागू शकतो. वाटणी म्हणजे कसं आता की
एखादी प्रॉपर्टी असेल तर 4 खोल्या आहेत, तर तुम्ही 4 अशा वाटू शकत असाल तर मग एक एक खोली मिळेल तुम्हाला. पण तेच फिजिकली जर शक्य नसेल पार्टिशन करणं, तर मग त्याची ज्याला ठेवायची ती प्रॉपर्टी त्यांनी त्याची किंमत काय असेल ती त्या दुसऱ्या वारसाला देऊन ती खरेदी घेऊन टाकायची त्याच्याकडनं. असं करू शकतो आपण कायद्याने. म्हणजे थोडक्यात आता मुलींना हिस्सा मिळाल्यामुळे ते त्याच्यावरती नोटीस पाठवू शकतात आणि त्याला जर दाद नाही दिली तर मग दिवाणी न्यायालय सिव्हिल कोर्टामध्ये पार्टिशनचा दावा दाखल करायचा त्यांच्यावर आणि आपला हिस्सा कोर्टाकडनं मागून ताबा मागायचा आपल्या प्रॉपर्टीचा. म्हणजे तसा ताबा मागून त्याचं विल्हेवाट लावता येईल. हो, ताबा घेऊ शकतो आपण. कोर्ट पण हा विचार करतं की फिजिकली पार्टिशन शक्य नसेल तर मग त्याची किंमत ठरवतो कोण देते बघा. त्याप्रमाणे कोर्ट पण सारासार विचार करून निर्णय देतो. फिजिकली पार्टिशन शक्य असेल तर तेवढं पार्टिशन करून तुम्हाला त्या मिळकतीचा दावा मिळू शकतो. आणि जसं आपण आता बोललो तर बऱ्याचशा घटनेमध्ये असं होतं की जी काही प्रॉपर्टी असते तर मुलींना सहजरित्या डावललं जातं आणि जे भाऊ आहेत ते सहज अगदी म्हणजे जसं काही ती मुलगी नाहीच आहे असं म्हणून ती प्रॉपर्टी वाटवून घेतात. तर मग अशा ठिकाणी काही फसवणुकीचा दावा वगैरे काही लावता येतो का? फसवणुकीचा दावा म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आपल्याकडे आपल्या समाजामध्ये थोडक्यात की एक असा पहिला पूर्वापार चालत आलेला एक असा समज आहे की मुलींचं लग्न करून दिलं वडिलांनी आमच्या, खूप खर्च केला, दागदागिने दिले तिला, आता तिला काही द्यायचं नाहीये आम्हाला, काय असा एक समज आहे आपल्याकडे. खरी गोष्ट आहे, अगदी कन्फर्म समज आहे, कन्फर्म समज आहे. आणि त्यामुळे 56चा कायदा आला की वडिलांच्या हिश्श्यात तरी तिला निदान काहीतरी मिळू द्यायला पाहिजे. बरोबर. तर नंतर अशी प्रथा चालू झाली. आता म्हणजे चालू झाली असं नाही पण ते कायद्यात प्रोव्हिजन आहे की भाऊ काय करतात, बहिणींना सांगतात चल तू हक्क सोडून दे, हक्क सोड पत्र लिहून घेतात. माझ्या हिश्श्याचं माझे जे हिस्सा आहे ते भावांच्या लाभात नैसर्गिक प्रेमापोटी काहीही मोबदला न स्वीकारता मी सोडून दिलेले आहेत असं लिहून ते रजिस्टर करून घेतात. म्हणजे हक्क सोड पत्र करून घेतात. आणि मग जनरली आपल्याकडे स्त्रियांची पण मानसिकता अजून तेवढी हे दिसत नाही मला की त्याही म्हणतात जाऊ दे कुठं भांडा, काय करा, जाऊ दे आपल्याच भावांना मिळते, ते लिहून देऊन मोकळ्या होतात. आता प्रत्येक ठिकाणी असं होतं असं नाही. आता स्त्रिया पण हळूहळू हुशार झालेल्या आहेत, मी त्यांना काही कमी लेखत नाहीये, पण होतं हे जनरली मी पाहिलंय की इतक्या वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये बहिणी सहजरित्या त्यांना हक्क सोडपत्र लिहून देतात विना मोबदला. बरं, एखाद्या बहिणीचा हक्क सोडही मागितलं नसेल तर नाही, मग तिचा हक्क राहतोच ना, मग तिथं मग तिने तो क्लेम करू शकते ना. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्या पश्चात समजा भावांनी ते सगळं घेतलं असेल तर तिच्या पश्चात मग तिचे जे वारस असतील, तिची मुलं मुली यांना तो क्लेम करता येऊ शकतो ना. कारण तिच्या माहेरनं आलेले तिची ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी झाली ती, तिचा जो हिस्सा आहे तो तुटक नसेल, अविभक्त असेल तरी तो हिस्सा त्या स्त्रीचा एकटीच्या मालकीचा आहे. तो अविभक्त असला तरी तो हिस्सा पुरता ती एकटी एकमेव मालक आहे त्याची. त्यामुळे तिच्या पश्चात तिचे वारस ते मागू शकतात. पण मग त्याची विल्हेवाट आधीच लावली असेल तर म्हणजे त्या भावांनी वगैरे असं काही मग कधी विल्हेवाट लावली असेल, काय किंमत आली असेल, मग त्यावेळेला त्या हिश्श्याची किंमत काय होत होती, आज किती काळ गेला, मग साधारण काय व्याज दर पडला, असं त्या ह्याच्याने तुम्ही तिकडं पैसे मागू शकतात ते. अच्छा, म्हणजे व्याजासहित पैसे मागू शकतो? हो हो. अरे वा, खूपच छान. म्हणजे ह्याची तर मला बिलकुलच कल्पना नव्हती. मागू शकतो. खूपच छान. तर आज एक नवीन प्रकाशझोत माझ्या डोक्यात पडलाय की तुम्ही सगळ्याच प्रेक्षकांना खूप मोठा मार्ग दाखवलाय की असं जर काही कोणाविषयी घडलं असेल की काही तुमच्या पश्चात कोणी प्रॉपर्टी घेतली असेल आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट त्यांनी परस्पर लावली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मागू शकता. त्यांना ते नक्कीच जड जाईल, त्यांना व्याजासहित ते पैसे द्यावे लागतील मंडळी. आणि सर, हे सगळं आपल्या प्रॉपर्टीची चर्चा चालू असताना
प्रॉपर्टी समजा अशी क्लिअर टायटल वगैरे आपण ज्याला म्हणतो, तर ते कशा पद्धतीत बघतात, म्हणजे नेमकं काय त्याचे पॅरामीटर्स आहेत असं की? सर्वात पहिले आता खूप वडिलोपार्जित जेव्हा मिळकत असती त्यावेळेला आता त्याचा सोर्स कधी कधी सापडत नाही, म्हणजे तुमच्या घराण्यात ती प्रॉपर्टी आली कशी. काही काही ठिकाणी ती जहागीर असतं, वतन असतं, वतन नाही राहिलेली, ॲबॉलिश झालेली आहेत बरीचशी, पण माहीत नाही, पण ती पूर्वापार चालत आलेली असती. मग त्याच्यासाठी आम्ही 1930 सालापासून आपल्याला तर समजा शेत जमीन असेल तर 1930 सालापासूनचे 7/12चे उतारे आपल्याला इथं मिळू शकतात. ते 30 सालापासूनचे चालूपर्यंतचे उतारे काढायचे सालांचे आणि त्याच्यावर मग बघत जायचं काय होतं, त्याच्यानंतर त्याचे कोण वारस लागले, काय झालं काय नाही, ते सगळं त्याच्यावर दिसून येतं. तसं बघायला गेलं तर 7/12 हा काय मालकी हक्काचा पुरावा नाही, पण तरीही त्याचा आधार घेऊन आपण म्हणतो की इतके वर्ष 1930 सालापासून आजपर्यंत जर हे चालले आता जवळजवळ 100 वर्ष होतील. आणि मग किंवा हे झालं वडिलार्जित प्रॉपर्टीबाबत. एखादी प्रॉपर्टी कोणी खरेदी घेतली असेल, त्याचं टायटल बघायचं असेल तर ती कोणाकडनं घेतली, त्याला काय टायटल होतं, त्याचं काय टायटल होतं, त्याच्या आधीचा कोण होता, ते सगळं आपल्याला 7/12 किंवा आपल्या प्रॉपर्टी कार्ड, आता म्हणजे सिटी सर्वे जिथं असेल, शहरी थोडक्यात सांगायचं तर शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड असतं, त्याचे सगळे आपल्याला पुरावे मिळू शकतात, कोणी कोणाकडनं घेतली. आणि एखादी व्यक्ती जर आमच्याकडे आली आणि आम्हाला सांगितलं की ही मिळकत आम्हाला आता खरेदी करायची, तर याचं टायटल क्लिअर आहे की नाही हे आम्हाला शोधून द्या. तर आम्ही पहिले काय करतो की 30 वर्षाचा सर्च घ्यायचा त्याचा. 30 वर्षाचा सर्च घ्यायचा म्हणजे काय करायचं की सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये इंडेक्स 2 तुम्हाला ऐकून माहिती असेल की ॲग्रीमेंट झालं, खरेदी खत झालं की त्याचं एक इंडेक्स 2 म्हणून एक डॉक्युमेंट येतं. तर ते इंडेक्स 2चे रजिस्टर्स मेंटेन केलेले असतात तिथे प्रत्येक वर्षाचे. तर त्या संबंधित सब रजिस्ट्रार यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचे 30 वर्षापूर्वीपासूनचे ती रजिस्टर काढून त्याच्यामध्ये त्याचा शोध घ्यायचा की कुठं काय एंट्री सापडली का, बाबा कोणी काय घाण ठेवलंय, कोणाचं काही रिलीज डीड आहे, बक्षीसपत्र आहे, खरेदी आहे काय, ते काही नोंदी सापडत आहेत का ते बघायचं. हे 30 वर्षाचं झालं, काढायचं सगळं. त्याच्यात सापडलं नाही सापडलं, आम्ही सांगतो या मिळकतीबाबत तुम्ही वर्तमानपत्रामध्ये एक जाहीर नोटीस द्या आणि पब्लिक ॲट लार्ज कडनं तुम्ही ऑब्जेक्शन्स मागवा. त्याच्यामध्ये असं असतं की मिळकतीचं वर्णन असतं त्याच्यामध्ये, आणि मग ही व्यक्ती अशी मिळकत खरेदी घेऊ इच्छिते, समजा खरेदी घ्यायची असेल इच्छित आहे, यावर कोणाचा कुठल्याही प्रकारचा हक्क, बोजा, हितसंबंध काही असल्यास त्यांनी काय त्याच्यात मुदत देतात 8 दिवस 15 दिवस. या दिवसात तुमच्याकडच्या असलेल्या अस्सल कागदपत्र घेऊन आमची खात्री पटवून द्यावी. या 15 दिवसात आम्हाला कुठली हरकत आली नाही तर सदर मिळकत निर्वेद निजोखमी, म्हणजे त्याच्यावर कोणाचा कसलाही हक्क बोजा नाही आणि असला तरी तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असं समजून आम्ही पुढील व्यवहार करू, ही अशी एक नोटीस द्यायची असते. ह्या 2 गोष्टी केल्या. आणि सर्चमध्ये जर मी तुम्हाला मगाशी सांगितलं 30 वर्षाचा सर्च, त्याच्यामध्ये जर काही कुठली एंट्री सापडली नसेल आणि त्या नोटिसीला जर आपल्या काही हरकत आली नाही दिलेल्या मुदतीत, तर मग आपण म्हणू शकतो की हे टायटल क्लिअर आहे. सर, तुम्ही आता सांगितलेल्या म्हणजे माहितीनुसार या अनुषंगाने एक प्रश्न मनात उपस्थित झालाय माझ्या. प्रश्न असा आहे की तुम्ही 30 वर्षाचा सर्च घेतला, म्हणजे सर्च रिपोर्ट मध्ये टायटल क्लिअर आला आणि आपण नियमाप्रमाणे नोटीस पण दिली पेपरला, ठीक आहे, आणि दोन्हीमध्ये सगळं क्लिअर आलं, म्हणजे त्या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये किंवा महिन्याभराच्या त्या नोटीस पिरियडमध्ये कोणीही ऑब्जेक्शन नाही घेतलेलं. तर अशा वेळेला आपण त्याला क्लिअर टायटल असं आपण जाहीर केलं, सर्टिफाईड केलं, ठीक आहे. परंतु जसा आपला पहिला विषय चालला होता की एखाद्याची प्रॉपर्टी आहे आणि न कळतपणे भावांनी वगैरे घेतली, तर समजा 30 वर्षापूर्वीच याची विल्हेवाट लागलेली आहे, त्या भावांनी दोघांमध्ये विभक्त वाटून घेतलेली आहे ती प्रॉपर्टी, आणि 30 वर्षाच्या सर्च रिपोर्ट मध्ये काहीच नाही आलं, या नोटीस पिरियड मध्येही काही नाही आलं, आणि त्यानंतर
त्या भावांची जी एक बहीण आहे ती नंतर ना उभी राहिली 31व्या वर्षी. त्यावेळेला तिला कल्पनाही नाहीये की हे ऑलरेडी क्लिअर टायटल झालंय, तिला कल्पनाही नाहीये की ह्याची एक नोटीस पेपरला आलेली आहे. तर मग अशा वेळेला तिला न्याय मिळेल का? नाही, कसं असतं, 30 वर्षाचा सर्च घेण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे कुठल्याही बाबतीमध्ये मुदतीचा कायदा म्हणजे लिमिटेशन ऍक्ट असतो. त्यानुसार जास्तीत जास्त मुदत प्रत्येक दावा करायला हे किंवा मागण्या करायला काही ठराविक वेगवेगळ्या स्पेसिफिक मुदती दिल्यात, पण जास्तीत जास्त मुदत ही 12 वर्षाची दिलेली आहे. म्हणजे 12 एखादी घटना घडल्यापासून तुम्ही 12 वर्षात त्याच्याबाबत न्याय मागू शकता, 12 वर्षापर्यंत. आणि त्या 12 वर्षात संपत असताना एखादी व्यक्ती समजा की जिचा राईट आहे ती अज्ञान असेल किंवा नुकतीच जन्मलेली असेल, तर ती सज्ञान होईपर्यंत तिला पिरियड वाढून मिळतो. म्हणजे 18 वर्षाची होईपर्यंत ती व्यक्ती तो पिरियड वाढून मिळतो. मग 12 आणि 18 30 अशी मिळून ते 30 वर्ष. त्यामुळे 30 वर्षाचा सर्च घेतो आपण. म्हणजे आणि मग ती व्यक्ती जेव्हा सज्ञान होईल आणि तिला जेव्हा कळेल आपला इथं हक्क होता, त्यामुळे तिने सज्ञान झाले लगेच त्याची मागणी केली पाहिजे. नाही तर मग मुदतीच्या कायद्याची बाधा येते तिला. अच्छा, म्हणजे थोडक्यात 31व्या वर्षी एखादी बहीण जर गेली हा तर तिला तिथे तिचा हक्क असतानाही मिळणार नाही, मुदतीच्या कायद्याचा बाधा येतो. म्हणजे थोडक्यात तिला पण आता नाकारलं जाईल असं म्हणता नाही. येईल. आता पुढे जर विल्हेवाट लागली असेल त्या प्रॉपर्टी, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिला काही माहित नाही पण भावांनी विल्हेवाट लावून कारण ठेवली, भावांनी समजा सांगितलेलं हा, मग विल्हेवाट लावली. झालंय ऐका, बरोबर. म्हणजे त्यांना त्या व्यक्तीला काय त्याच्यामध्ये चॅलेंज करणं आवश्यक आहे, त्याची काय विल्हेवाट लावलेली खरेदीने दिली वगैरे वगैरे, ते खरेदी खत चॅलेंज करणं आवश्यक आहे. ते खरेदी खत चॅलेंज करून ते रद्द करून मागणं कोर्टाकडनं आवश्यक असतं. त्याच्यासाठी मग तुम्हाला एवढा पिरियड मिळालाय, तर ते ऍक्च्युली खरेदी खत रद्द करायला 3 वर्षाचाच पिरियड असतो. पण आता म्हणजे मुदत आहे त्याला थोडक्यात. पण आता बघ, समजा त्या 3 वर्ष संपेपर्यंत ती व्यक्ती अज्ञानच असेल किंवा नुकतीच जन्मलेली असेल, तर ते सज्ञान झाल्या तिने ते करायला पाहिजे त्या व्यक्तीने. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण काही वेळेला असं होतं की पश्चात घडलेल्या गोष्टींबद्दल कल्पनाच नसते. नाही, मग घेणार जो खरेदी घेणार आहे तो काय म्हणतो, मी बोनाफाईड पर्चेसर आहे, मी माझ्याकडनं कायद्याने सांगितलेली पूर्ण प्रिकॉशन आधी घेतलेली होती. म्हणजे मी काय केलं, माझ्या वकिलाकडनं 30 वर्षाचा त्या मिळकतीचा सर्च काढला, तिथं मला कुठली काही एंट्री सापडली नाही. नंतर त्याच्यानंतर मी जाहीर नोटीस दिली, मला कुठलं ऑब्जेक्शन आलं नाही. त्यामुळे मी पूर्ण काळजी घेतलेली कायद्याच्या अपेक्षित. त्यामुळे मी बोनाफाईड पर्चेसर आहे. त्यामुळे जरी त्याचा काही राईट असेल तर तो माझ्या हक्कावर आता प्रिव्हेल होणार नाही. माझे हक्क मला मिळायलाच पाहिजे. म्हणजे ज्याला विक्री केली आहे तो त्यातनं क्लिअर निघू शकतो. पण ज्यानं दिलंय म्हणजे आता जो भाऊ असेल तर त्याला काही त्याचं हे होईल नाही. आता मग तिचं वडिलोपार्जित असेल तर मग त्यांनी त्या बहिणींनी क्लेम करू शकतात त्या भावाकडे की आमचा हिस्सा असून तू कधी पार्टिशन झालं नव्हतं, काही नाही झालं, तू परस्पर कसा विकला, विदाऊट पार्टिशन तू विकला. क्लेमला दाद कितपत मिळेल, म्हणजे न्याय मिळेल का तिला? नाही, नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल. भावांना तुम्ही पार्टिशनचा दावा करायला तुम्हाला कुठल्याही मुदतीच्या कायद्याचं बंधन नाही. मग आमचा अनडिवायडेड शेअर आहे अजून, तो आपण विभक्त न करून घेता जर तुम्ही विल्हेवाट लावली असेल तर त्याची जे काय तुम्हाला मिळालं असेल पैसे वगैरे, त्यात आमचा हिस्सा देऊन टाका, आमचं काय असेल व्याजासकट. अच्छा, म्हणजे जरी विक्री झाली असेल ती प्रॉपर्टी तरी पण हे त्या बहिणीला सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे की माझा हिस्सा होता त्याच्यामध्ये आणि पार्टिशन न करता मला अंधारात ठेवून यांनी परस्पर केलेले आहेत उद्योग. मग आता असं सिद्ध करण्यासाठी त्या महिलेला काय काय पुरावे द्यावे लागतील? काय पुरावे म्हणजे आता जनरली असं तर होणार नाही की भाऊ तर म्हणणार नाही ती माझी बहीण नाही किंवा आमची वडिलांची वारस नाही, असं होत नाही जनरली. वारस आहे सिद्ध झालं आणि मग बघायचं मग वडिलांची प्रॉपर्टी होती की नाही आणि मग त्याच्यामुळे हे सगळे वारस होते की नाही. आणि मग यांनी परस्पर केलेलं, मग ते 2 भाव असतील तर त्यांनी परस्परच विकून टाकलेलं आहे, हे सगळे कागदोपत्री गोळा करून
हे करू शकतो आपण पुरावा की म्हणजे माझा हक्क असून तो डावलला गेला. अगदी म्हणजे अगदी मी भाऊ भाऊच म्हणते, पण या केसमध्ये बहीण पण असू बहीण, शकते, हो. कोणी असू शकतं. फक्त तुम्हाला त्याच्यावरती तुमचा हिस्सा मागता येतो येतो. कधीही, हे महत्वाचं आहे. हो, कधीही म्हणजे पण ते तुम्हाला Partition पार्टिशन सूटच झालेलं करायला लागतो त्याला, म्हणजे वाटणीचा दावाच करून घ्यायला लागतो, कारण त्याला कायद्याचं आज बंधन नाहीये कुठलं मुदतीचं. पण त्याच्या आधीच ती विल्हेवाट लावलेली असेल त्या भावानं हा, बहिणीनं, मग तुम्ही त्याची किंमत जी त्यांनी घेतली असेल त्यावेळेस ती मागावी. त्या किमतीमध्ये तुमचा जो हिस्सा असेल तो मग तुमच्या मांडीवर, तो जर तुम्ही सिद्ध करू शकलात कोर्टात, तर कोर्ट तुम्हाला व्याजासकट ते पैसे द्यायला लावते त्यांना. अरे वा, छान छान, खूपच उत्कृष्ट अशी तुम्ही माहिती दिलीत आम्हाला. आणि प्रॉपर्टी विषयीची आजची ही चर्चा खूपच छान झाली. सर, याच्यामध्ये तुम्हाला काही ऍडिशनल अजून सांगायचंय का प्रेक्षकांना? काही नाही, आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की आपण कुठं अडचणीत आलो तरच वकिलाकडे जातो. आपण ही बरेच व्यवहार आम्ही असं पाहिलेलं आहे की स्वतःच्या मनाने करतात. त्यासाठी माझं असं सांगणं आहे की कृपया कुठलाही व्यवहार करण्याआधी, कुठल्याही कागदावर सह्या करण्याआधी आपल्या विश्वासातल्या वकिलाकडे जावा, त्याला ते दाखवा, त्याच्याशी सल्लामसलत करा, त्याचं म्हणणं ऐका, त्याचे विचार घेऊन त्याने एकदा पुढे जा असं सांगितलं की मग तुम्ही त्या व्यवहारात पुढे जावा. आपण बरेचदा कुठं वकिलाकडे जायचं, मग वकील लांबण लावतो वगैरे, असे खूप गैरसमज आहेत आजही. पण माझं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन जास्त अडचणीत येण्यापेक्षा त्याच्या आधीच आपण काळजी घेऊन जर वकिलाकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन काम केलं तर पुढच्या अडचणी कमी होण्यास तुम्हाला निश्चित मदत होईल. मोलाचा सल्ला मिळालाय, खूपच मोलाचा. म्हणजे कुठलाही व्यवहार करण्याच्या आधी आपण ते क्लिअरच आहे, किंवा आता आपण घेतोयच आहे, मग काय बघायचंय, ह्या सगळ्या अडचणी आपण जर आधीच जर सोडवल्या, की एक छोटासा सल्ला जर घेऊन आलो योग्य माणसाकडनं, म्हणजेच ऍडव्होकेटकडनं, तर आपल्याला त्याच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच आज तुमच्या रिझॉल्व्ह होतील. तर सर, तुम्ही खूपच मोलाचा सल्ला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिलेला आहे. तर मी तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती प्रेक्षकांना तुम्ही दिलीत. तर धन्यवाद आठवण चॅनल तर्फे सर तुमच्या दोघांचे. धन्यवाद. आणि मी तुम्हाला एक विनंती करते की भविष्यात असेच काही स्पेशल विषय घेऊन तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पुन्हा यावं, की आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती मिळावी आणि काही प्रश्न त्यांचे तुमच्यापर्यंत यावेत. तर मंडळी, दोघांचेही नंबर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. तुमचे कुठलेही प्रश्न असतील किंवा कुठल्याही प्रॉपर्टी विषयी तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही सरांना, मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच ते तुम्हाला मदत करतील. त्यांचा सल्ला घ्या आणि आपले सगळे प्रश्न सोडवून घ्या. तर पुन्हा भेटूयात आठवणमध्ये. नमस्कार.